नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या 3 नवीन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे। तर त्या ताईंनी विचारलेले की ताई, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे कुपोषण असतं म्हणजे सॅम मॅम, SOW, MEW आणि स्टंटेड हे जे असतात तर हे व्यवस्थित आम्हाला समजावून सांगा। तर ताईंनो, जर तुम्हाला वाटत असेल, जरी तुम्ही जुन्या असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर नक्कीच भविष्यामध्ये कामात येईल। तर त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये जावं लागणार आणि कुठं आपल्याला दिसतं तर सगळ्यांना माहिती आहे की आपले हे जे 3 मॉड्यूल आहेत ते याच्यामध्येच ते कॉलम असतात। त्याच्यामुळे याच्यातलाच कुठलं तरी घेऊन मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते। आणि एक तुम्हाला सांगितलेलं होतं की जो 29.9.9 जो अपडेट आला तर त्याच्यातला आपल्याला जे गरोदर माता स्तनदा माताच्या THR वाटपसाठी जो नॉमिनी, तर तो व्हिडिओ देखील मी उद्या लवकरच करणार आहे। तर त्याच्यामुळे मी आज हे सांगणार आणि त्याच्यानंतर कारण त्याच्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जावं लागणार आणि तिथं मला ती KYC करावी लागणार आहे। त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी उद्या नक्कीच करते। तर बघा, आता आपल्याला यापैकी कुठल्याही मॉड्यूलवर आपण जर गेलो तर त्याच्यातनं आपल्याला हे आपल्याला करता येणार आहे। तर त्याच्यासाठी मी आता तिघही मॉड्यूलमध्ये आता माझे जसे लाभार्थी तसे मी बघून तुम्हाला सांगते। आता आपण सर्वप्रथम 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील एक लाभार्थीचं बघू, म्हणजे तुम्हाला सॅम मॅम देखील करणं महत्त्वाचं आहे। आता इथे एक मॅमचं मुलं दिसत आहे तर ते आधी आपण बघून घेऊ। तर बघा, सगळ्यात आधी जर तुमचा हा जर ग्रीन असेल बाहेरचा तर ते बालक सॅम मॅमला राहत नाही, ते नॉर्मल राहतं। म्हणजे सॅम मॅमच्या श्रेणी ही वर दिसते आणि बाकीचे जे श्रेण्या असतात त्या मध्ये दिसतात। आणि याच्यात जर पिवळं असेल तर ते मॅमला असतं आणि जर हेच जर राऊंड तुमचं लाल असेल वरचं तर ते बालक सॅमला असतं। वरूनच तुम्हाला हे कळणार आहे। याच्या आधी याच्यावर व्हिडिओ झालेले आहेत, परंतु माझ्या काही ताईंची मागणी होती म्हणून व्हिडिओ करते। आता मध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे। आता हे मॅमचं बालक आहे तर बघा, आपल्याला इथं मध्ये क्लिक करायचं। इथं क्लिक केलं, बघा इथं क्लिक केलं म्हणजे आपल्याला त्या लाभार्थीच्या श्रेण्या ह्या दिसत असतात। तर मग आपल्याला त्या श्रेण्या बघून घ्यायच्या आहेत। बघा, बहुतेकदा बालक सॅम मॅमला असतं परंतु इतर श्रेणींना नॉर्मल असतं। आता तुम्हाला एक एक श्रेणी दाखवायची आहे। याच्यासाठी मला 2 ते 3 लाभार्थ्यांचं उदाहरण घ्यावं लागेल। व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु समजून तुम्हाला अगदी परफेक्ट लक्षात येईल। बघा, आता लुकडेपणाचा प्रकारमध्ये ते बालक मॅमला आहे। तर ते मॅमला म्हणजे कोणती श्रेणी येते आपली किंवा कुठली म्हणतात की हे बालक त्याची वयानुसार म्हणजे त्या बालकाचं उंचीनुसार जे वजन आहे तर ते कमी आहे, ज्याला आपण BMI म्हणतो। म्हणजे त्याची जी उंची आहे, आता त्याची उंची 76 आहे तर 76च्या मानाने त्याची जे वजन आहे तर ते कमी आहे। ते जर त्याच्या याच्या मानाने जर उंचीच्या मानाने जर त्याचं वजन परफेक्ट राहिलं असतं तर हे बालक मॅमला आलं नसतं। म्हणजे ही जी मॅम सॅम हे जे असतं तर हे तुमचं लुकडेपणाचा प्रकार। याचाच अर्थ असा असतो की त्या बालकाच्या उंचीच्या नुसार त्या बालकाचं जे वजन आहे ते कमी आहे। जास्त कमी जर असेल तर सॅममध्ये असेल, मध्यम कमी असेल तर ते बालक मॅमला असेल। म्हणजे त्याला आपण मध्यम कुपोषित, अतितीव्र कुपोषित असं 2 देखील आपण मराठीमध्ये म्हणतो आणि त्यालाच आपण मॅम आणि सॅम देखील म्हणतो। मॅम म्हणजे मध्यम तीव्र कुपोषित आणि जर सॅम जर असेल तर अतितीव्र कुपोषित असं त्याला आपण मराठीत देखील म्हणतो। आणि उंचीनुसार तुमचं वजन त्या बालकाचं कमी असतं म्हणून ते बालक तुमचं सॅम किंवा मॅमला जात असतं। जास्तच कमी झालं तर ते सॅमला जातं आणि कमी प्रमाणात जर कमी झालं वजन उंचीनुसार तर ते मॅमला जातं। आणि जर तुमचं उंचीनुसार त्या बालकाचं वजन जर परफेक्ट असेल तर ते बालक तुमचं नॉर्मलला राहतं। तर ही झाली तुमची पहिली श्रेणी। त्याच्यानंतर येते तुमची दुसरी श्रेणी, ती म्हणजे बुटकेपणाचा प्रकार। आता बुटकेपणाचा प्रकार हा पण आपण कसा ठरवायचा की बालकाच्या वयानुसार बालकाची उंची ही जर कमी असेल तर ते कमी म्हणजे मध्यम कमी असेल तर ते MCMला जातं, जास्त कमी असेल तर ते तीव्र कमी वजनामध्ये जातं बुटकेपणाचा प्रकार देखील। म्हणजे तुमचं ही श्रेणी तुम्ही कशी ठरवणार की बालकाच्या वयानुसार बालकाची जी उंची आहे तर ती जर बरोबर असेल तर ते तुमचं बालक नॉर्मलला असेल। आता हे बालक नॉर्मलला आहे, परंतु जर ह्या बालकाची वयानुसार जर उंची कमी राहिली असती म्हणजे मध्यम कमी राहिली असती तर त्याला MCM आलं असतं। आणि वयानुसार उंची अति कमी म्हणजे जास्त कमी राहिली असती तर ते बालक SCMला आलं असतं। याला आपण स्टंटिंग पण म्हणतो, म्हणजे बुटकेपणाचा प्रकार। तर ही झाली आपली दुसरी श्रेणी। पहिली झाली, आता आपल्याला बघायचंय तिसरी श्रेणी। बघा, कमी वजन। तर याच्यामध्ये हे बालक नॉर्मलला आहे। तर याच्यामध्ये 3 श्रेणी असतात, नॉर्मल, MEW, SOW। आता ह्या बालकाचं वयानुसार वजन, बघा प्रत्येक शब्द मी रिपीट करत आहे एवढं लक्षात ठेवा। ह्या बालकाचं वयानुसार वजन योग्य आहे म्हणून ही बालक नॉर्मलला आहे।
परंतु जर तुमचं इथं बालक MUW आलं, SUW जर आलं तर इथं MUW SUW हे येत असतं आणि नॉर्मल. याच्या 3 श्रेण्या कोणत्या? MUW SUW आणि नॉर्मल. तर याच्यामध्ये जर बालक आलं तर ह्या बालकाची वयानुसार जे वजन आहे ते कमी आहे, म्हणून हे बालक तुमचं MUW ला येईल. जास्त कमी आहे तर हे बालक SUW ला येईल. आणि त्याचं वयानुसार जर वजन बरोबर असेल तर ते नॉर्मल येईल. आता हे जे उदाहरण घेतलं तुम्हाला मी फक्त मॅम बालकाचं. आता याच्यासाठी तुम्हाला SUWचं आणि एक MUWचं हे देखील समजावून सांगते, म्हणजे तुमचं अगदी परफेक्ट लक्षात येणार. तर बघा याच्यासाठी जे सॅमचं एक बालक आहे ते देखील तुम्हाला दाखवते. जन्मता या बालकाचं वजन हे कमी आहे, त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने या श्रेणीत गेलं. तर जर वरचा राऊंड जर तुम्ही पाहिला तर हा लाल आहे, म्हणजे हे बालक सॅमला आलेला आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये जायचं आणि त्याचे देखील आपल्याला श्रेणी आता तुम्हाला. तर बघा तुम्ही जर पाहिलं तर हे बालक सॅमला आहे, परंतु SUW ला नाही. आता याचं देखील जर तुम्ही पाहिलं तर अगदी सेम पद्धतीने जास्त याच्यातने धावतीत घेते. लुकडेपणाच्या प्रकारमध्ये हे अतितीव्र कुपोषित आहे, म्हणजे सॅमला आहे. बुटकेपणामध्ये हे बालक, म्हणजे त्याच्या उंचीनुसार हे बालक, वयानुसार बालकाची उंची बरोबर आहे म्हणून ते नॉर्मलला आहे. आता ह्या बालकाची वयानुसार वजन हे कमी आहे, त्याच्यामुळे हे MUW ला आहे. बघा मॉड्युलेटली अंडरवेट, याचा अर्थ ते MUW ला आहे. तसे आपल्या 3 श्रेणी असतात. पहिली श्रेणी 1 नंबरची असते आपली सॅम, मॅम आणि नॉर्मल. दुसरी श्रेणी असते आपली MCM, SCM आणि नॉर्मल. तिसरी श्रेणी असते आपली MUW, SUW आणि नॉर्मल. ते तिघं ठिकाणी ह्या 3 श्रेण्या येत असतात. पहिली श्रेणी तुमची उंचीनुसार वजन कमी असलं तर ते कुपोषणात येतं. दुसरे याच्यामध्ये वयानुसार बालकाची उंची कमी असली म्हणजे ते कुपोषणात येतं. तिसरी श्रेणी म्हणजे तुमचं वयानुसार बालकाचं वजन कमी असलं तर ते कुपोषणात येतं. तर कुपोषणाचे प्रकार देखील तुम्हाला सांगितले. आता याच्यासाठी SUWचं बालक, SUWचं बालकाचं उदाहरण माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला SUW फक्त इथे वयानुसार जर वजन तुमचं अति कमी असेल, म्हणजे खूपच कमी असेल तर ते बालक SUW ला येतं. इथं फक्त स्वेअरली अंडरवेट एवढा शब्द यसने तुमचं सुरुवात होईल. इथं एवढं लक्षात ठेवा. सॅम मॅम तुम्हाला समजावून सांगितलं. आता इथं MCMचं देखील उदाहरण मी तुम्हाला घेते आणि MCMचं देखील दाखवून देते. आता बघा तुम्हाला MCM पण दाखवायचं आहे मला. आता 3 श्रेण्या झाल्या, तर MCMचं पण बालक तुम्हाला दाखवून देते, MCM SCMचं. तर बघा MCMचं जर तुम्हाला बालक बघायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की MCMचं बालक देखील जर आपल्याला बघायचं असेल तर इथं तुम्हाला उदाहरणासाठी मी हे देखील दिलेलं आहे. तुम्ही MCMचं देखील बालक बघू शकता. हे बघा हे बालक MCMचं आहे, परंतु ह्या बालकाची वयानुसार उंची, म्हणजे वयानुसार उंचीनुसार जे वजन आहे, उंचीनुसार वजन ह्या बालकाचं बरोबर आहे, त्याच्यामुळे ते सॅम मॅमला आलेलं आणि नॉर्मल आलेलं आहे. परंतु वयानुसार मात्र ह्या बालकाची उंची कमी आहे, त्याच्यामुळे ते MCM ला आलेलं आहे, म्हणजे मध्यम बुटका आलेला आहे आणि त्याचं वयानुसार वजन बरोबर आहे, त्याच्यामुळे हे बालक नॉर्मलला आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तिघी प्रकारचे जे उदाहरण आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे ताईंनो. पहिलं हे सॅम मॅम नॉर्मल, दुसरं MCM SCM आणि नॉर्मल, तिसरं MUW SUW आणि नॉर्मल. तर अशा 3 आपल्या श्रेण्या असतात. या 3 श्रेण्यांच्याच माध्यमातून आपलं कुपोषण हे धरलं जातं आणि या 3 श्रेण्यांच्या माध्यमातूनच आपलं संपूर्ण ग्रेडेशन किंवा आपला ICDचा कारभार आज सुरू आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे 3 प्रकारचं जर ग्रेडेशन लक्षात येऊन गेलं तर तुम्हाला याच्यानुसारच रिपोर्ट देखील आपल्या मॅडमांना करायचा आहे. त्याच्यामुळे ताईंनो व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्यवस्थित समजून घ्या. मी रिपीट केलेला आहे, याच्या आधी देखील 2 व्हिडिओ झालेले आहेत, परंतु माझ्या काही त्यांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ केला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं, परंतु ताईंनो एक गोष्ट जाता जाता सांगेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. का करा? कारण की जर तुम्हाला याच्यानंतरची जी कुठली व्हिडिओ असेल तर ती तुम्हाला आपोआप दिसेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट देत चला, जसं जमेल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओला लाईक करत चला. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.